In crossing of two pure plants, if one contrasting character is considered at a time, it is called as monohybrid cross, and ratio of F2 is monohybrid ratio. जसं हाईट ही एक कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आहे, कलर ऑफ फ्लावर ही एक कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आहे, कलर ऑफ सीड ही कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आहे, कलर ऑफ पॉड ही कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आहे. अशा अनेक कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर पी प्लांटमध्ये आहेत. त्यामधली एक कॅरेक्टर एका वेळी कन्सिडर केली तर तो क्रॉस म्हणजे मोनोहायब्रिड क्रॉस, आणि F2 मध्ये जो रेशो मिळतो त्याला म्हणायचं मोनोहायब्रिड रेशो. दोन प्युअर प्लांट मध्ये क्रॉस करत असताना जर दोन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर ॲट अ टाइम कन्सिडर केल्या तर त्या क्रॉसला म्हणायचं डाय हायब्रिड क्रॉस, आणि F2 जनरेशनचा जो रेशो मिळतो तो डाय हायब्रिड रेशो. जसं हाईट अँड कलर ऑफ फ्लावर अशा दोन कॅरेक्टर एका वेळी कन्सिडर करतो आपण. जसं डाय हायब्रिड क्रॉस मध्ये दोन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर एका वेळी कन्सिडर करायच्या, आणि जो फिनोटिपिक रेशो F2 मध्ये मिळणार तो 9:3 3:1 असा मिळतो. So in crossing of two pure plants, if two contrasting characters considered at a time, it is called as dihybrid cross, and ratio of F2 is dihybrid ratio. आणि फिनोटिपिक रेशो जो आहे तो 9:2 3:2 3:1 असा आहे. त्यानंतर ऑफस्प्रिंग्स, प्रोजिनी अशा पण टर्म्स येतात. पॅरेंट्स पासून जे नवीन इंडिव्हिज्युअल बनतात, सो न्यू इंडिव्हिज्युअल्स प्रोड्युस्ड बाय क्रॉसिंग ऑफ पॅरेंट्स आर कॉल्ड ॲज ऑफस्प्रिंग्स, अँड टोटल नंबर ऑफ ऑफस्प्रिंग by crossing is called as progeny. पॅरेंटचा क्रॉस करून जे नवीन इंडिव्हिज्युअल मिळतात त्यांना म्हणायचं ऑफस्प्रिंग, आणि त्या ऑफस्प्रिंगची टोटल म्हणजे प्रोजिनी. त्यानंतर होमोलोगस क्रोमोसोम्स. जसं आपल्यामध्ये प्रत्येक सेल मध्ये क्रोमोसोमचे 2 सेट्स आहेत. वी हॅव 1 सेट ऑफ क्रोमोसोम फ्रॉम मदर, दॅट इज मॅटर्नल सेट ऑफ क्रोमोसोम. Another set of chromosome from father, that is called as paternal set. आपल्या प्रत्येक बॉडीच्या सेल मध्ये एक मॅटर्नल क्रोमोसोमचा सेट आहे आणि एक पॅटर्नल क्रोमोसोमचा सेट आहे. आणि म्हणजे प्रत्येक क्रोमोसोम नंबर 1 म्हटलं तर आपल्याला एक आईकडचा मिळाला, एक वडिलांचा मिळाला. क्रोमोसोम नंबर 2 म्हटलं तर एक आईकडचा मिळतो, एक वडिलांकडचा मिळतो. क्रोमोसोम नंबर 3 आईकडचा एक, वडिलांकडचा एक. मग प्रत्येक क्रोमोसोमच्या बाबतीत असंच आपल्यामध्ये घडतं. सपोज दिस इज अ क्रोमोसोम नंबर 1 फ्रॉम मदर. This is another chromosome from father. Chromosome number 1 of mother and chromosome number 1 of father.
These are called as homologous chromosomes. कारण याच्यावर समजा ए जीन असेल तर याच्यावर सुद्धा ए जीनच आहे, याच्यावर बी जीन असेल, इकडं बी जीन आहे, इकडं सी जीन आहे, इकडं सी जीन आहे, इकडं डी जीन आहे, इकडं डी जीन आहे. म्हणजे या क्रोमोसोमवर ज्या ठिकाणी ज्या कॅरेक्टरचे जीन असणार त्याच कॅरेक्टरचे जीन दुसऱ्या क्रोमोसोमच्या त्याच पोझिशनला त्याच लोकसला असणार. असे जे क्रोमोसोम्स आपल्यामध्ये असतात त्यांना म्हणायचं होमोलोगस क्रोमोसोम्स. होमोलोगस क्रोमोसोम्स. त्यानंतर फॅक्टर किंवा जीन ही पण टर्म आपल्याला येते. फॅक्टर. Mendel assumed that something present in gamete which controls a particular character, but he was unable to explain what is the nature of that something. He called that something as a character, factor, determiner, unit. So according to Mendelian genetics, capital T is a factor of tall, small t is a factor of dwarf, but in modern genetics, Mendelian factors are nothing but the genes. So according to modern genetics, capital T is a gene of tall, small t is a gene of dwarf. And gene is segment of DNA, piece of DNA which controls a particular character. मेंडेल स्टडी ज्यावेळी करत होता त्यावेळी जीन ही टर्म नव्हती, पण त्या काळात त्यांनी जीनला फॅक्टर ही टर्म वापरलेली आहे. आणि मॉडर्न जेनेटिक्स मध्ये त्याच फॅक्टरला आपण म्हणतो जीन. सो कॅपिटल टी इज अ जीन ऑफ टॉल, स्मॉल टी इज अ जीन ऑफ डॉर्फ. आणि जीन ही टर्म जॉन्सन नावाच्या सायंटिस्टने यूज केलेली आहे. त्यानंतर कॅरेक्टर. इट इज अ फीचर ऑफ इंडिव्हिज्युअल. जसं हाईट ही एक कॅरेक्टर आहे, कलर ऑफ फ्लावर कॅरेक्टर आहे, कलर ऑफ सीड कॅरेक्टर आहे, कलर ऑफ पॉड कॅरेक्टर आहे, शेप ऑफ पॉड कॅरेक्टर आहे, शेप ऑफ सीड कॅरेक्टर आहे, पोझिशन ऑफ फ्लावर कॅरेक्टर आहे. या 7 पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर पी प्लांट मध्ये पाहायला मिळतात. हाईट ही कॅरेक्टर झाली आणि त्यातला सब फॉर्म जो आहे त्याला आपण म्हणतो ट्रेट. जसं हाईट ही कॅरेक्टर आहे पण टॉल आणि डॉर्फ हे त्याचे अल्टरनेटिव्ह फॉर्म्स आहेत, ट्रेट्स आहेत. These are traits of height. त्यानंतर रेसिप्रोकल क्रॉस ही एक टर्म आहे, आपण याचंही मीनिंग समजून घेऊ. रेसिप्रोकल क्रॉस मध्ये आपण काय करतो ते सांगतो मी तुम्हाला. समजा दिस इज अ क्रॉस फर्स्ट म्हणू आपण, in which pure tall pea plant is crossed with pure dwarf pea plant. In first cross, tall is considered as a female parent while dwarf is considered as male parent. While in second cross, cross 2, again tall and dwarf plants are crossed. Here tall is considered as a male parent
and dwarf is considered as a female parent, then this is the reciprocal cross. म्हणजे पहिल्या क्रॉसमध्ये एका पॅरेंटला तुम्ही फिमेल कन्सिडर केलं, दुसऱ्या पॅरेंटला म्हणजे डॉर्फला तुम्ही मेल कन्सिडर केलं, तर F1 जनरेशन मध्ये सर्व प्लांट टॉल मिळतात आणि F2 मध्ये टॉल आणि डॉर्फ 3:1 या प्रोपोर्शन मध्ये मिळणार. समजा आपण दुसरा क्रॉस केला, त्या क्रॉस मध्ये टॉल आणि डॉर्फ मध्येच क्रॉस केला, त्याच्यामध्ये टॉलला मेल समजलं आणि डॉर्फला फिमेल समजलं, तरी सुद्धा F1 जनरेशन मध्ये सर्व प्लांट टॉल मिळतात, F2 मध्ये टॉल डॉर्फ 3:1 या प्रोपोर्शन मध्ये मिळतात. म्हणजे याचा अर्थ काय, तुम्ही रेसिप्रोकल क्रॉस मध्ये सेक्स चेंज करता, परंतु त्याचा इनहेरिटन्स वरती काहीही इन्फ्लुएन्स, काहीही परिणाम होत नाही. सो देर इज नो इन्फ्लुएन्स ऑफ sex at the time of inheritance. So results of reciprocal crosses are same. There is no influence of sex at the time of inheritance. त्याचबरोबर पुनिट स्क्वेअर किंवा चेकर बोर्ड मेथड इथं क्रॉस करणार आहे आपण आता. त्याच्यासाठी चेकर बोर्ड मेथडचा वापर आपण करणार आहे. त्यामध्ये एक स्क्वेअर ड्रॉ केला जातो, एक स्क्वेअर ड्रॉ केला जातो. मी इथं काय केलं, एक स्क्वेअर ड्रॉ केलाय. इथं एक स्क्वेअर ड्रॉ केला आणि या स्क्वेअर च्या एका साइडला मेल पॅरेंटचे गॅमेट्स मांडून घेतले आणि दुसऱ्या पॅरेंटचे, फिमेल पॅरेंटचे गॅमेट राईट अँगल मध्ये मांडून घेतले आणि मग लॉ ऑफ प्रोबॅबिलिटी वापरून रिझल्ट कॅल्क्युलेट केले. हे रिझल्ट कॅल्क्युलेट करण्याची अशा प्रकारे स्क्वेअर ड्रॉ करून फॉलो केली जाणारी मेथड म्हणजे चेकर बोर्ड मेथड. So it is a method in which square is drawn and gametes of two parents are arranged right angle to each other and law of probability is applied for calculation of result in F2. आणि मग अशा प्रकारची मेथड किंवा अशा प्रकारची स्क्वेअर ड्रॉ करून कॅल्क्युलेशन करण्याची मेथड सुरुवातीला R.C. पुनेट यांनी स्टडी केली, सुरुवात केली, म्हणून त्याला पुनिट स्क्वेअर असंही आपण म्हणतो. आणि याच्यामध्ये आपण F2 मध्ये मिळणारे फिनोटाइप पण कॅल्क्युलेट करतो, F2 मध्ये मिळणारे जीनोटाइप पण कॅल्क्युलेट करतो. तर या मेथडला चेकर बोर्ड मेथड किंवा पुनिट स्क्वेअर असं म्हटलं जातं. तर अशा काही टर्म्स आपल्याला या चॅप्टर मध्ये येतात, त्याचे मीनिंग्स आपल्याला माहित असावेत. त्यानंतर या चॅप्टरचा नेक्स्ट पार्ट मेंडेल्स एक्सपेरिमेंट ऑन स्वीट पी. मेंडेलने त्याच्या एक्सपेरिमेंटसाठी गार्डन पी, ग्रीन पी, स्वीट पी हे प्लांट सिलेक्ट केलं. हे प्लांट सिलेक्ट केलं. त्याचं सायंटिफिक नेम आहे पायसम सटायवम. हा मेंडेल आणि त्यांनी एक्सपेरिमेंट अशा प्रकारे करत होता.
आता या स्वीट पी किंवा ग्रीन पी, गार्डन पी किंवा त्याचं सायंटिफिक नेम आहे पायसम सटायवम. या प्लॅन्टकडे कॅरेक्टर कोणकोणते आहेत त्या आपण पाहूया. इथं कॅरेक्टर आपण दिलेले आहेत. या प्लॅन्टचं सायंटिफिक नेम पायसम सटायवम आहे. पूर्वी या प्लॅन्टची फॅमिली जी होती त्या फॅमिलीचं नाव पॅपिलिओनॅसी, बट नाउ इट इज इन्क्लूडेड इन, or it is named as, this family is named as Fabaceae. You have studied in 11th science. So it is a member of Fabaceae or Papilionaceae. काय कॅरेक्टर आहेत? It has Papilionaceous type of corolla. या करोला मध्ये इथं एक मोठा पेटल असतो, त्याला आपण म्हणतो स्टँडर्ड. त्याच्या आत आणखी 2 पेटल्स आहेत, त्यांना आपण म्हणतो विंग्स. आणि त्याच्या आत फ्यूज झालेले आणखी 2 पेटल आहेत, ते इनरमोस्ट पेटल, त्याला आपण म्हणतो कील किंवा कॅरिना. They are fused and sex organs are embedded in keel or carina, so it achieves the self pollination. याच्यामध्ये सेक्स ऑर्गन्स एम्बेडेड असतात. याच्यामध्ये डायकॉट आणि नॉन एंडोस्पर्मिक सीड तयार होतात. याच्यामध्ये 14 व्हरायटीज आहेत आणि 7 पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आहेत. व्हरायटीज 14 आहेत, 7 पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आहेत. यांचा डिप्लॉइड क्रोमोसोम नंबर आहे 14, म्हणजे हॅप्लॉइड क्रोमोसोम नंबर किती आहे? 7. आणि लॅम्प्रेचेट नावाचा सायंटिस्ट म्हणतो these 7 pairs of contrasting characters are present on 4 chromosomes. तर अशा काही कॅरेक्टर्स आहेत या पी प्लॅन्टच्या. आता हा एक्सपेरिमेंट, या एक्सपेरिमेंटचे आपण आपल्या सोयीसाठी 4 पार्ट केलेले आहे. फर्स्ट पार्ट, why Mendel selected sweet pea for his experiment. Second part, procedure of experiment. Third part, Mendel's conclusions. And fourth part, Mendel's success, reasons of success. साहजिकच पहिला प्रश्न निर्माण होतो काय की इतके सगळे प्लॅन्ट असताना मेंडेलने त्याच्या एक्सपेरिमेंटसाठी हे स्वीट पीचं प्लॅन्ट का सिलेक्ट केलं? रिझन्स ऑफ सिलेक्शन, त्याची कारणं काय? फर्स्ट, पी प्लांट इज इझी टू कल्टिवेट अँड कॅन बी हँडल्ड इझिली. पी प्लांट हे कल्टिवेशन साठी अतिशय इझी प्लांट आहेत आणि ते हँडल व्यवस्थित करता येतात. पी प्लांट प्रोड्युसेस लार्ज अँड बायसेक्शुअल फ्लावर्स. आता आपण पाहिलेलेच आहेत फ्लावर्स, यामध्ये लार्ज आणि बायसेक्शुअल फ्लावर्स आहेत. फ्लावर्स आर सेल्फ पॉलिनेटेड. फ्लावर्स आर सेल्फ पॉलिनेटेड. सो
it is easy to cross pollinate them artificially. नॅचरली यांचे फ्लावर सेल्फ पॉलिनेटेड आहेत, त्यामुळं आर्टिफिशियली त्यांच्यामध्ये क्रॉस पॉलिनेशन घडवून आणणं सोपं जातं. नेक्स्ट, लाईफ सायकल ऑफ पी प्लांट इज ऑफ शॉर्ट ड्युरेशन 3-4 months. 3 ते 4 महिन्याचं लाईफ सायकल असल्यामुळं या पी प्लांट मध्ये अनेक जनरेशन शॉर्ट पिरियड मध्ये स्टडी करता आले. लाईफ सायकल इज ऑफ शॉर्ट ड्युरेशन, so many generations can studied in short time. त्यानंतर प्रत्येक जनरेशन मध्ये फर्टाईल सीडचा नंबर मोठा मिळाला. इन each generation large number of fertile seeds are obtained. So in next study large number of plants are available. Pea plant shows many contrasting characters. You know, pea plant shows 7 pairs of contrasting characters. Pea plant मध्ये 7 pairs आहेत contrasting character च्या. आणि सर्वात महत्वाचं कारण म्हणजे there is no single case of incomplete dominance. All pea plants were completely dominant. एकही इनकम्प्लीट डॉमिनन्सची केस त्याला यामध्ये मिळाली नाही. सर्व केसेस त्याला मिळाल्या कंप्लीट डॉमिनन्सच्या. आणि हीच ती कारणं आहेत की ज्यामुळं मेंडेलनं त्याच्या एक्सपेरिमेंटसाठी स्वीट पीचं प्लांट सिलेक्ट केलं. कोणकोणती कारणं? पी प्लांट इज इझी टू कल्टिवेट अँड कॅन बी हँडल्ड इझिली. पी प्लांट शोज लार्ज बायसेक्शुअल फ्लावर्स. Flowers are self-pollinated, so it is easy to cross-pollinate them artificially. Life cycle is of short duration, so many generations can studied in short time. Pea plant is pure for breeding. Pea plant shows many contrasting characters, 7 pairs of contrasting characters. In each generation, large number of fertile seeds are obtained. So many plants are available for study in next generation. And most important reason is all pea plants are completely dominant. There is no single case of incomplete dominance. सर्व complete dominant चे एक्झाम्पल आहेत. हीच ती कारणं की ज्या कारणांमुळं मेंडेलनी त्याच्या एक्सपेरिमेंटसाठी स्वीट पी हे प्लांट सिलेक्ट केलं. त्यानंतर त्यांनी जो एक्सपेरिमेंट केला त्या एक्सपेरिमेंटची प्रोसिजर काय? सुरुवातीला त्यांनी पॅरेंटचं सिलेक्शन केलं. समजा हाईट ही 1 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर कन्सिडर करायची असेल तर त्यांनी प्युअर टॉल पी प्लांट मिळवले. ते टॉल आहेत की नाही, टॉल आहेत की नाही, टॉल आहेत की नाही, त्याची प्युरिटी ॲटलिस्ट 3 जनरेशन पर्यंत चेक केली. प्युरिटी चेक केली. डॉर्फ आहे की नाही, डॉर्फ आहे की नाही, डॉर्फ आहे की नाही, प्युरिटी त्याची पण चेक केली. आणि मग हे दोन्ही प्लांट काय केले? सेपरेट प्लॉट मध्ये कल्टिवेट केले. टॉल प्लांट या प्लॉट मध्ये कल्टिवेट केलं, डॉर्फ प्लांट या सेपरेट प्लॉट मध्ये कल्टिवेट केलं. नाउ दीज आर कॉल्ड ॲज पॅरेंटल प्लांट्स.
आता इथं टॉल पॅरेंट जो आहे त्याला आपण फिमेल पॅरेंट मेंडेलनं कन्सिडर केला आहे आणि डॉर्फला मेल पॅरेंट कन्सिडर केलेला आहे. प्लांट त्या प्लॉटमध्ये सेपरेट प्लॉटमध्ये ग्रो केल्यानंतर ज्यावेळी यांच्यामध्ये फ्लावर बड ॲपियर झाले त्यावेळी त्यांनी सेकंड स्टेप इथं केली. ही स्टेप काय? इमॅस्क्युलेशन. म्हणजे काय? हे जे बायसेक्शुअल फ्लावर आहे की नाही, या बायसेक्शुअल फ्लावर मधले स्टॅमेन काढून टाकायचे. रिमूव्हल ऑफ अँथर्स ऑर स्टॅमेन्स फ्रॉम बायसेक्शुअल फ्लावर ऑफ फिमेल पॅरेंट, इट इज कॉल्ड ॲज इमॅस्क्युलेशन. का? कशासाठी केलं हे? कारण हे फक्त फिमेल फ्लावर मेंटेन करायचे, कारण आपल्याला क्रॉसिंग करायचंय. त्यानंतर इमॅस्क्युलेशन केलेले हे जे फ्लावर्स आहेत, इमॅस्क्युलेटेड फ्लावर्स जे आहेत, त्यांना पेपर बॅग किंवा पॉलिथिन बॅगनं कव्हर करणे म्हणजे बॅगिंग. अनवॉन्टेड पोलन ग्रेनच्या मदतीनं पॉलिनेशन होऊ नये म्हणून हे केलं. नंतर दोन्ही पॅरेंटचे फ्लावर मॅच्युअर झाले त्यावेळी या मेल प्लांटच्या फ्लावर मधले पोलन ग्रेन त्यांनी कलेक्ट केले आणि ते पोलन ग्रेन या पॉलिथिन बॅग किंवा पेपर बॅग रिमूव्ह केल्या आणि या स्टिग्मावरती ते पोलन ग्रेन डस्ट केले. यालाच आपण म्हणतो क्रॉस पॉलिनेशन किंवा आर्टिफिशियल क्रॉसिंग करणे. आणि क्रॉसिंग केल्यानंतर मग इथं डेव्हलपमेंटच्या प्रोसेस होतील आणि शेवटी आपल्याला या ठिकाणी जे सीड मिळणार, या सीडना आपण म्हणणार हायब्रिड सीड्स. आणि जे हायब्रिड सीड आपल्याला मिळतात ते पुढच्या जनरेशनच्या वेळी नेक्स्ट सीझनला ते कल्टिवेट करायचे आणि तिथं जे प्लांट आपल्याला मिळतात त्यांना म्हणायचं F1 जनरेशन और फर्स्ट फिलियल जनरेशन. नंतर F1 मध्ये त्यांनी क्रॉस केला, सेल्फिंग केलं आणि F2 जनरेशन मिळवलं. F3 पण त्यांनी मिळवलं. तिथपर्यंत त्यांनी एक्सपेरिमेंट केले. ही सिंपल प्रोसिजर आहे. Two pure plants or parents are selected and their purity is tested at least 3 generations. Then these seeds of these parental plants are cultivated in separate plots. Now these are considered as a parent. When flower bud appears, he followed next step, emasculation, that is removal of stamens or anthers from bisexual flower of female parent, that is called as emasculation. यामध्ये सेल्फ पॉलिनेशन होऊ नये म्हणून हे आपण केलं. Then emasculated flowers are covered by polythene bag or paper bag to avoid pollination by unwanted pollen grains. It is called as bagging. Then when flowers of both parents get matured, he collected pollen grains from flowers of male parent, remove polythene bag or paper bag and dusted the pollen grains on stigma of emasculated flowers. It is called as crossing. Finally, he collected seeds of this plant and these seeds are called as hybrid seeds. He cultivated these seeds in next season to get
first filial or F1 generation. Then F1 generation allowed to selfing to get F2 generation. असं त्यांनी F3 पर्यंत केलेलं आहे. आता यातून त्याला कन्क्लुजन काय मिळाले? आर्टिकल नंबर 3, क्वेश्चन नंबर 3, काय मिळालं त्याला याच्यामध्ये? When two pure plants are crossed, when pure tall pea plant is crossed with pure dwarf pea plant, in F1 generation all plants were tall because tall is dominant character. Conclusion number 1. In F1 generation dwarf plants are not appear due to because it is a recessive character. Dwarf is recessive character, and in F2 generation both plants are appeared in ratio of 3:1. Tall आणि dwarf असे दोन्ही टाईपचे प्लांट सेकंड जनरेशन मध्ये 3:1 या प्रोपोर्शन मध्ये मिळाले. हे त्याचे कन्क्लुजन्स आहेत. हे कन्क्लूड केलं त्यांनी केलं. हे एक्सपेरिमेंटची स्लाइड इथे एक आहे. त्यानंतर मेंडेल ज्यावेळी एक्सपेरिमेंट हे करत होता त्यावेळी तो काही एकटाच हे काम करत नव्हता. अनेक सायंटिस्ट अशा प्रकारचं काम करत होते, परंतु बाकीचे तर सायंटिस्ट होते. हा काही सायंटिस्ट नव्हता. हा एक प्रिस्ट, धर्मगुरू, एक टीचर, त्यानं हे काम करून दाखवलंय. परंतु बाकीचे फेल गेले आणि मेंडेल मात्र सक्सेस झाला. त्याच्या सक्सेस मागची कारण काय आहेत हे आपल्याला इथं डिस्कस करायचं आहे. रिझन्स ऑफ सक्सेस. फर्स्ट, he kept quantitative as well as qualitative record of every cross, at least 3 generation. प्रत्येक क्रॉसचं त्यांनी क्वांटिटेटिव्ह असो क्वालिटेटिव्ह असो रेकॉर्ड ॲटलिस्ट 3 जनरेशन पर्यंत तरी त्यांनी स्टोअर करून ठेवलं, रेकॉर्ड केलं. त्यानंतर त्यांनी कॅल्क्युलेशन जे केले, रिझल्ट कॅल्क्युलेशन साठी काय वापरलं? मॅथमॅटिकल आणि स्टॅटिस्टिकल प्रिन्सिपलचा उपयोग केला. त्यामुळं रिझल्ट मध्ये ॲक्युरेसी आली. त्यानंतर ही वॉज व्हेरी सिस्टमॅटिक. ही स्टडीड inheritance of one contrasting character at a time for first time, while other workers considered many characters at a time for first time. म्हणजे त्यांनी एक कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर अगोदर घेतली, टेस्टिंग केलं, सक्सेस झाला. मग 2 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर एका वेळी विचारात घेतल्या, टेस्टिंग केलं, सक्सेस झाला. मग त्यांनी 3 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर एका वेळी कन्सिडर केल्या आणि टेस्टिंग केलं. पण बाकीच्या वर्करनी मात्र अनेक कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर एकाच वेळी कन्सिडर केल्या, म्हणून ते फेल गेले आणि मेंडेल मात्र सक्सेस झाला. यावर तुम्हाला MCQ विचारला जातोच. Then he conducted large number of crosses. त्यांनी क्रॉस काय असे 10 आणि 5 आणि 4 आणि 5 असे क्रॉस नाही, 2 ते 3 हजार क्रॉसेस त्यांनी केलेले आहेत. आणि इतर एक्सपेरिमेंट मध्ये काय चुका होतात, इतरांच्या चुका काय होतात, अशा चुका आपल्यामध्ये अवॉइड केल्या त्यांनी. पी प्लांट शोज मेनी कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. पूर्वीचं कारण आलेलं आहे रिझन्स ऑफ सिलेक्शन मधलं. His choice was excellent. He was lucky in selection of material
because there is no single case of incomplete dominance. All pea plants were completely dominant and they show independent assortment. तो आपलं मटेरियल सिलेक्शन करण्यामध्ये लकी ठरला, कारण पी प्लांट मध्ये सगळे प्लांट त्याला कंप्लीटली डॉमिनंट मिळाले. एकही इनकम्प्लीट डॉमिनन्सची केस त्याला मिळाली नाही. Then pea plant is pure. Purity can tested by selfing for many times. Purity check करणं सोपं गेलं. He grew pure plants in separate plots. त्यांनी एक्सपेरिमेंट सेपरेट प्लॉट मध्ये केलेले आहे आणि त्यामुळे कॅरेक्टर मिक्स व्हायचा काही प्रश्नच नाही. अशी काही कारणं आहेत की त्या कारणांमुळे मेंडेल त्याच्या एक्सपेरिमेंट मध्ये सक्सेस झाला. रिझन नंबर 1, he maintained record quantitative as well as qualitative record at least 3 generation. प्रत्येक क्रॉसचं क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह रेकॉर्ड त्यांनी ॲटलिस्ट 3 जनरेशन पर्यंत मेंटेन केलं. He used mathematical and statistical principles for calculation of result. त्यांनी रिझल्ट कॅल्क्युलेट करण्यासाठी मॅथमॅटिकल स्टॅटिस्टिकल प्रिन्सिपलचा उपयोग केला, त्यामुळे रिझल्टमध्ये ॲक्युरेसी आली. He used inheritance of one contrasting character at a time for first time, while other workers considered many characters at a time. Then pea plant shows many contrasting characters. He was lucky in selection of material. His choice was excellent because there is no single case of incomplete dominance. All pea plants were completely dominant. आणि या प्युअर प्लांटचे, हे प्युअर आहेत प्लांट, त्याची प्युरिटी आपण सेल्फिंग न टेस्ट करू शकतो. आणि त्यांनी हे प्लांट जे कल्टिवेट केले ते सेपरेट प्लॉट मध्ये कल्टिवेट केले, त्यामुळे कॅरेक्टर मिक्सिंगचा प्रश्नच आला नाही. अशी काही कारणं आहेत की ज्या कारणांमुळं मेंडेल त्याच्या एक्सपेरिमेंट मध्ये सक्सेस झाला. आता या आर्टिकलवर MCQ कसे विचारले जातात, जसं आपण टर्मिनॉलॉजी सुरुवातीला पाहिल्या, यातल्या कुठल्याही टर्मिनॉलॉजीचं मीनिंग तुम्हाला विचारलं जाईल किंवा डेफिनेशन दिली जाईल. जसं when two pure plants are crossed, character which expressed in F1 generation is called as dominant and does not appear in F2 is called as recessive. When two pure plants are crossed, during this, when one contrasting character considered at a time, it is called as monohybrid cross and ratio of F2 is monohybrid ratio. दोन कॅरेक्टर कन्सिडर केल्या, डायहायब्रिड. जेनेटिकली सिमिलर इंडिव्हिज्युअल मध्ये क्रॉस करणे म्हणजे सेल्फिंग किंवा इनब्रीडिंग. रेसिप्रोकल क्रॉसेसचे रिझल्ट सेम का असतात? बिकॉज देर इज नो इन्फ्लुएन्स ऑफ सेक्स ड्युरिंग इनहेरिटन्स. एक्सटर्नल अपीयरन्स ऑफ एन ऑर्गॅनिझम, फिनोटाइप. जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन इज जीनोटाइप. अशा टाईपचे क्वेश्चन्स त्यावर विचारले जाणार. पुन्हा मेंडेलनी त्याच्या एक्सपेरिमेंटसाठी कोणतं प्लांट सिलेक्ट केलं
पी प्लांट सिलेक्ट केलं. याची कॉमन नेम्स काय आहेत? ग्रीन पी, गार्डन पी, स्वीट पी. सायंटिफिक नेम काय? पायसम सटायवम. फॅमिलीचं नाव काय? पूर्वी पॅपिलिओनॅसी, आत्ता फॅबॅसी. डायकॉट नॉन एंडोस्पर्मिक सीड आहेत. याच्यामध्ये किती व्हरायटीज आहेत? 14 व्हरायटीज आहेत. 7 पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आहेत. डिप्लॉइड क्रोमोसोम नंबर किती? 14. हॅप्लॉइड 7. आणि यांचे जीन किती क्रोमोसोमवर आहेत? 4 क्रोमोसोमवर आहेत. करोला कुठला आहे? पॅपिलिओनॅसियस करोला आहे. त्यानंतर वाय मेंडेल सिलेक्टेड पायसम सटायवम फॉर हिज एक्सपेरिमेंट. हा क्वेश्चन विचारला तर त्याच्या सिलेक्शन मागची कारणं 3 दिली जातील आणि शेवटी ऑल ऑफ दीज म्हटलं जाईल. किंवा क्वेश्चन मध्ये विच ऑफ द फॉलोइंग ऑल ऑफ द फॉलोइंग आर रिझन्स ऑफ सिलेक्शन ऑफ पायसम सटायवम एक्सेप्ट, त्यातली 3 करेक्ट कारणं दिली जातील, 1 रॉंग दिलं जाईल. तसंच रिझन्स ऑफ सक्सेस वरती क्वेश्चन सुद्धा तसाच विचारला जाईल. आणि रिझन्स ऑफ सक्सेस मध्ये एक क्वेश्चन सर्व बुक मध्ये पाहायला मिळेल. मोस्ट 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 इम्पॉर्टंट रिझन ऑफ सिलेक्शन. कारण तर अनेक आहेत, पण सगळ्यात महत्वाचं कारण काय विचारलंय? ही कन्सिडर्ड इनहेरिटन्स ऑफ वन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर ॲट अ टाइम फॉर फर्स्ट टाइम. मेंडेलनी जे एक्सपेरिमेंट केले त्यामध्ये टॉल आणि डॉर्फचा एक्सपेरिमेंट केला. त्यामध्ये टॉल फिमेल पॅरेंट कन्सिडर केला आहे, डॉर्फला मेल पॅरेंट कन्सिडर केला आहे. इमॅस्क्युलेशन म्हणजे काय? रिमूव्हल ऑफ स्टॅमेन्स फ्रॉम बायसेक्शुअल फ्लावर ऑफ फिमेल पॅरेंट, दॅट इज इमॅस्क्युलेशन. बॅगिंग म्हणजे काय? इमॅस्क्युलेटेड फ्लावर्स आर कवर्ड बाय पॉलिथिन और पेपर बॅग, दॅट इज bagging. It helps to avoid the unwanted pollination. Emasculation का करायचं? सेल्फ पॉलिनेशन होऊ नये म्हणून करायचं. 2 प्लांट मध्ये क्रॉस करून मिळालेले सीड हायब्रिड सीड आणि त्यांचं कल्टिवेशन करून मिळणारे प्लांट F1 जनरेशन, त्यांचं सेल्फिंग करून मिळणारे प्लांट F2 जनरेशन. मेंडेलने प्युअर टॉल पी प्लांटचा क्रॉस प्युअर डॉर्फ पी प्लांट बरोबर केल्यानंतर F1 जनरेशन मध्ये कोणते प्लांट मिळाले? टॉल मिळाले. का मिळाले? टॉल इज अ डॉमिनंट कॅरेक्टर. डॉर्फ का मिळाले नाही? डॉर्फ इज अ रेसेसिव्ह कॅरेक्टर आणि डॉमिनंट असताना रेसेसिव्ह कधीही अपीयर होत नाही. पुढे आपण डिस्कस करणारच आहोत. F2 जनरेशन मध्ये टॉल आणि डॉर्फ 3:1 या प्रपोर्शन मध्ये मिळतात. तर अशा टाईपचे क्वेश्चन्स या आर्टिकल वरती तुम्हाला विचारले जाऊ शकतात. दिस इज अबाउट मेंडेल्स एक्सपेरिमेंट.